नुकताच भारतीय कृषी अनुसंधान केंद्राकडून 4 मे रोजी एक कार्यक्रम पार पडला। त्यामध्ये 2 तांदळाच्या लाईनी म्हणजे जीनोम एडिटिंग करून 2 तांदळाच्या वाण जे आहे किंवा लाईन आहे त्या शोधून काढण्यात आलं असं जाहीर करण्यात आलं। मात्र हे जाहीर करत असताना एक SOP असते ते कुठेतरी पाळण्यात आली नाही। यामुळे आता याचा गैरफायदा जो आहे तो कृषी उत्पादन घेणाऱ्या कंपन्या करू शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्याची जी लूट होईल हे नाकारल्या जाऊ शकत नाही। यासाठीच खरं तर काही लोकांनी जे आहे या सगळ्या संदर्भातलं जे आहे समजून घेतलं आणि त्यानंतर जे आहे माजी कुलगुरू जे आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे यांच्यासह काही मित्रमंडळींनी धरून जे आहे एक पत्र लिहिलं जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आणि या सगळ्या संदर्भात जे आहे हस्तक्षेप करावा आणि ही जी होणारी लूट आहे भविष्यातली ती कुठेतरी थांबवता यावी या सगळ्या संदर्भात पाऊले उचललेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर सर आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ का नेमकं काय घडलं आणि या सगळ्याचे परिणाम भविष्यात काय होऊ शकतात। सर काय सांगाल, ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं एखादं जर आपण वाण किंवा लाईन शोधतो त्याची SOP काय असते ना असं जाहीर करताना काय चुका झाल्या? हे बघा, तसं जर पाहिलं तर एक मोठे अभिनंदनीय गोष्ट घडलेली आहे। संशोधकांनी जिनोम एडिटिंगच्या तंत्राद्वारे ज्या 2 तांदळाच्या किंवा भाताचे वाणाच्या लाईन्स शोधून काढल्या आहेत ते खरंच मोठं स्पृहणीय आहे आणि त्या शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाला आलेलं यश आहे। त्या सर्वांचं मात्र पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे, कारण शास्त्रज्ञांनी आपले काम खूप चांगल्या रीतीने केलं आहे। कारण जेनेटिक मॉडिफिकेशन GMOला बऱ्याच अंशी काही गोष्टीमुळे विरोध आहे, परंतु हे कसं आहे की एडिटिंग जिनोम एडिटिंग टेक्नॉलॉजी जी आहे ही त्या फक्त ज्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांचे चांगले गुण आणि वाईट गुण, तर ते वाईट गुण कमी करून चांगले गुण आपल्याला करता येण्यासारखे जे आहेत, म्हणजे अधिक उत्पादन देण्याचं असेल किंवा स्ट्रेस रेजिस्टन्स असेल किंवा त्याच्यामध्ये ड्रॉट रेजिस्टन्स असेल, म्हणजे कमी पाण्याच्या याच्यावरती जगणारं पीक घेता येण्याची शक्यता, त्याचप्रमाणे सलिनिटी वगैरे सारखं ज्याच्यामुळे आपलं नुकसान होतं किंवा पीक कमी येतं, तर ते हे अवरोधित जे काही जनुक होते ते बाजूला करून चांगले जे जनुक आहेत ते त्यामधले विकसित करण्याचे तंत्रज्ञान आहे। पण काय आहे, या तंत्रज्ञानाचं मात्र आपलं स्वतःचंही तंत्रज्ञान नाही आहे, ही मात्र एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे। याचं कारण असं की अमेरिकन युनिव्हर्सिटीज किंवा मल्टीनॅशनल कंपनीज, मला नाव माहिती आहेत पण ते मुद्दा मी घेत नाही आहे कारण मला माहिती आहे की मी मीडियासमोर बोलतो आहे, तर त्या कंपनीचा हा जो बौद्धिक संपदा अधिकार आहे तो मात्र पुढे भविष्यगामी आपल्याला नुकसानदायी होणार आहे। ह्या ज्या 2 व्हेरायटीज काढलेल्या आहेत याच्यासाठी त्यांनी दिलेले हे जे तंत्रज्ञान आहे ते आनंददायी आहे, परंतु याचं जेव्हा व्यापारीकरण होईल तेव्हा मात्र हा बौद्धिक संपदा अधिकार हा कशा रीतीने आपला होईल हे सांगता येणं फार कठीण आहे। मुख्य म्हणजे खूप घाई करून, म्हणजे हे 2 लाईन्स सापडले आपल्याला, परंतु याला रिलीज म्हणून जे काही म्हटलेलं आहे की बाबा व्हेरायटी 2 तांदळाच्या व्हेरायटीज रिलीज झाल्या आणि त्या भारताच्या कृषी मंत्र्यांनी रिलीज केल्या 4 मेला, हे मात्र एक मोठं दुःखदायक असं प्रकार घडलेला आहे। कारण सिडॅट 1966च्या हिशोबात जर विचार केला तर त्याला प्रोटोकॉल आहे आणि स्वतः ICARचा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामध्ये सेंट्रल व्हेरायटी रिलीज कमिटी आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे जे झोन्स आहेत त्या झोन्समध्ये याचं निरीक्षण परीक्षण केलं जातं। त्याचप्रमाणे याच्या मल्टी लोकेशनल ट्रायल्स अजून व्हायच्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर एक्झिस्टिंग व्हेरायटीज ज्या आहेत सॅलिनिटी अल्कनिटीच्या किंवा ड्रॉट रेजिस्टंट व्हेरायटीज ज्या आहेत त्याच्याशी याची तुलना करून त्याचे प्रयोग होणं आवश्यक आहे आणि या सगळ्याला जवळपास 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर मग जर ती खऱ्या अर्थाने सकस आणि सरस ठरली तर मग मात्र ती भारतीय शेतकऱ्यांच्यासाठी प्रसारित करण्याचं एक प्रोटोकॉल आपण तयार केलेला आहे कायद्यान्वये। त्यामुळं मंत्र्यांच्या हस्ते या 2 व्हेरायटीज रिलीज केल्याचं जे काही म्हटलं आहे ते असं आजपर्यंत काही मला असं काही पाहण्यात आलेलं नाही किंवा भारताच्या कृषी इतिहासामध्ये किंवा ICARच्याही इतिहासामध्ये असं घडलं नाही असं मला वाटतं। आमचा इथे एक नागपूरला 20 ते 25 लोकांचा शास्त्रज्ञांचा ग्रुप आहे आणि म्हणून आम्ही हे विचारण केल्यानंतर असं ठरलं की बाबा हे बरोबर नाही झालं, कारण यांनी काय आहे की यांनी जे सीड मार्केट आहे, यांनी ज्या काही कंपनीज आहेत याचा गैरफायदा होऊ शकतो, कारण की भारतीय कृषी मंत्र्यांनी हे रिलीज केलेलं वाण आहे असा दावा पेपरमध्ये आलेला आहे,
त्यांचं फोटो येऊन त्याच्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांनी रिलीज केले असं या संदर्भातलं प्रसारण झालेलं आहे आणि हे ICRने केलेलं आहे. तर त्यामुळे मग मात्र ही थोडीशी परिस्थिती वाईट झालेली आहे. अनेकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत आणि म्हणून 4 मेला हे रिलीज झालेले ज्या व्हेरायटीज आहेत त्या चुकीच्या म्हणता येणार नाही, पण त्याच्यावरती संशोधन होणं बाकी आहे. मल्टीनॅशनल ट्रायल्स आम्ही घेणार आहोत. याच्यामधले सगळ्या अजून ते खऱ्या अर्थाने रिलीज झाले नाही. हे स्टेटमेंट 19 मेला डायरेक्टर जनरल ML जाटांना द्यावं लागलं. हे थोडंसं कसं असं अशोभनीय वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय की SOP आहे, म्हणजे ज्या पद्धतीने असं कुठलंही संशोधन होतं त्याच्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये कुठल्या भागात काय उत्पादन होतं, काय परिणाम होतं, त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होते, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जाते. हे कुठलंही न होता एकटा कृषी मंत्री आपल्या म्हणजे ICRचाच कुठंतरी कार्यक्रम होता आणि त्यांच्या वतीने हे जाहीर करण्यात आलं. म्हणजे चूक झाली आहे ही कृषी मंत्र्याची आहे की ICRची आहे? हे बघा, याच्यामध्ये थोडीशी घाई झालेली आहे. म्हणजे एक तंत्रज्ञान ते विकसित झालं, तंत्रज्ञान आपलं परफेक्ट झालं, अशा पद्धतीचा हा जर भाग झाला असता तर तो या ठिकाणी चुकीचा ठरला नसता. आता काय झालं की हा एक कार्यक्रम ICRने ऑर्गनाईज केला आणि कृषी मंत्र्याच्याच याच्यामध्ये द 2 व्हेरायटीज विल बी रिलीज्ड ॲट द हँड्स ऑफ दी युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर असं प्रसारण झालं, त्याची प्रसिद्धी झाली आणि त्यांच्या भाषणामध्ये ह्या 2 व्हेरायटीज रिलीज झाल्याच्या संदर्भातला हा जो भाग आला हा मात्र थोडासा आक्षेपार्ह भाग आहे. त्याच्यामुळं याचा गैरफायदा होऊन भारतीय शेतकऱ्यांच्या या भात पिकाच्या बाबतीमध्ये कुठेतरी आर्थिक भाग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या खऱ्या सरस आहे की नाही याचं परीक्षण निरीक्षण व्हायला अजून 4-5 वर्षाचा अवधी लागतो. त्यानंतर ह्या रिलीज होणं आणि सेंट्रल व्हेरायटी रिलीज कमिटीतून येणं म्हणजे खऱ्या अर्थाने ते रिलीज होण्यासारखं आहे. सर, यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की संशोधनासाठी 4-5 वर्षाचं लागतं, ही खूप घाई झालेली आहे. तर याच्यासाठी जे कमिटी आहे म्हणजे व्हेरायटीची सगळ्या तपासणी करते, चाळण्यांमधून हे जाते, त्यानंतर कुठेतरी घोषणा करण्यासाठी SOP आहे. ती SOP का पाळण्यात आली नसावी? याच्यातून नेमका कंपन्यांना फायदा देण्याचा उद्देश तर नाही वाटत ना? म्हणजे शंका व्यक्त केली जात आहे. बघा, सरकारचा उद्देश असा असेल असं मला नाही वाटत. थोडंसं काय अतिघाई झाली म्हणजे अतिघाई आणि संकटात नाही अशा प्रकारचा हा थोडासा भाग झालेला. अतिउत्साहामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि याचा कसा आहे की शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी हा बाकी एजन्सीजला याचा फायदा होईल अशी शंका अनेकांच्या मनामध्ये उद्भवते. ती खरी ठरू नये हा या ठिकाणी. आणि म्हणूनच आम्ही पंतप्रधानांच्या कानावर हे सांगितलं आहे की बाबा, भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आधीच आपण फार संकटामध्ये आहोत आणि शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत आता शेतीची अनावस्था झालेली आहे आणि म्हणून किमान त्याच्यात कुठले ॲडिशन नको, किमान जे काही आहे ते सुधारलं पाहिजे. आणि भरीसभर म्हणजे पुन्हा हे तंत्रज्ञान आणि अशा पद्धतीने ते येणं म्हणजे शेवटी हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरेल की नुकसानीचं ठरेल हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारची पद्धत जी दिलेली आहे, जी नियमामध्ये दिलेली आहे, तिचा अवलंब न करता अतिघाईने असं कुठंतरी पाऊल उचलणं हे बरोबर नाही. या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा आणि अशा प्रकारचे मार्गदर्शन पुढच्या या व्यवस्थेमध्ये निर्माण व्हावे अशी अपेक्षा धरून आम्ही 20 जे शास्त्रज्ञ आहोत त्या शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती केली आहे. सर, Cas9 पद्धतीनं हे संशोधन जे आहे ते झालेलं आहे, ते अमेरिकेमध्ये झाले आहे. त्याचे बौद्धिक संपादन अधिकार जे आहेत ते घेण्यासाठी कुठंतरी आता भारताला जास्त किंमत मोजावी लागणार आहे आणि उलट याचा फायदा केंद्र सरकारला किंवा सरकारलाच बसणार आहे. आता कसं आहे, जो कोणी ती ही पद्धत शोधून काढलेली आहे तर IPR म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार हा आंतरराष्ट्रीय कायदा आहेच. तर आता त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रसार आणि प्रचार 142 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये झाल्यानंतर त्याचा फायदा जी वस्तू आता आपल्याला कदाचित 20 रुपयामध्ये मिळाली असते तिची आता 200 रुपयाची मागणी होणार नाही अशी अवस्था येऊ नये ही एक भीती मनामध्ये आहे. कारण की आता ते डिक्टेट करू शकतात
कारण की ऑलरेडी आपण रिलीज केल्याचं सर्व लोकांना देशभर प्रमाणित केलेलं आहे, ICARनेच तो कार्यक्रम केला आहे. तेव्हा हा एक भाग आणि याचा शेवटी भाग सरकारवरती असो किंवा अंततोगत्वा शेतकऱ्यांवरती असो. आता शेतकऱ्यांवरती नाही जरी पडला तरी सरकारवरती तो भार पडेल आणि हे सुद्धा चुकीचं राहील, ही एक संभावना त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडीशी घाई झालेली आहे आणि याचा गैरफायदा होऊ नये या संदर्भात सुद्धा जी जाणकार मंडळी आहे, जी व्यवस्था आहे, तर यामध्ये सुद्धा जसं बाकीच्या बाबतीत कापसाच्या बाबतीमध्ये झालं तसं याच्या बाबतीत होऊ नये म्हणून कदाचित आम्ही पंतप्रधानांना एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून देशाचे ही अशी विनंती केलेली आहे की बा शेतकऱ्यांचं हित आणि भारतीय शेतीचं हित आपण राखण्यासाठी प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती आम्ही त्यांना केली आहे. तर कुठेतरी बाळ जन्माला आलंच नाही आणि अशा पद्धतीनं नामकरण सोहळ्याची जास्तच घाई झाली असं याला म्हणावं का मराठीत? आता काय करायचं हो, जे आता कसं आहे हैदराबादच्या संस्थेने जे काही या जिनोम एडिटिंगचं एक जे लाईन्स काढल्या भाताच्या, त्याला त्यांनी नाव पण देऊन टाकलं आहे कमला. आणि DST-1 हे असं या IRIने जी व्हेरायटी काढली त्यालाही त्यांनी पुसा असं एक पुसा काहीतरी नाव दिलेलं आहे. तर असा गमतीचा भाग जरी सोडला तरी खरी गोष्ट आहे, अजून त्याचं खऱ्या अर्थाने परीक्षण निरीक्षण परीक्षा झालेली नाही आणि आधीच ते नामकरण झालेलं आहे. तर असं कसं सहसा होत नाही आपल्या सिस्टीममध्ये. ते घडलं एवढं मात्र नक्की. नक्कीच कुठेतरी जे आहे ICARनं कार्यक्रम घेऊन केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते 2 व्हेरायटी शोधून काढल्याचा जे आहे जाहीर करण्यात आलं. खरं तर त्यावर भरत संशोधन जे आहे ते होणं बाकी आहे आणि त्याची एक कमिटी असते, त्या व्हेरायटी कमिटीकडे जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याची SOP पार पाडल्यानंतर अनेक चाळण्यांमधून गेल्यानंतर किंवा त्याची सगळ्या तपासण्या झाल्यानंतर ते जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र कुठेतरी या सगळ्यामध्ये घाई झाली आहे. यामुळे मात्र याचा जो आहे गैरफायदा कृषी कंपन्यांना घेऊ नये आणि शेतकऱ्याची लूट होऊ नये एवढीच अपेक्षा करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ हुलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.